गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 58 मध्ये स्टर्लिंग फॉर्म्युल्याचा वापर करून डिफरन्शिएशन करणार आहोत 3 वेळा. डी यूज ऑफ स्टर्लिंग फॉर्म्युला फॉर ऑब्टेनिंग डेरिव्हेटिव्हज. We know that Stirling formula is y suffix x which is equal to y suffix u which is equal to y suffix 0 plus u in bracket del y suffix 0 plus del y suffix minus 1 upon 2 factorial plus u चा वर्ग upon 2 del square y suffix minus 1 plus u into u square minus 1 divided by 3 factorial in bracket del cube y suffix minus 1 plus del cube y suffix minus 2 divided by 2 plus u चा वर्ग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये u चा वर्ग minus 1 upon 4 factorial into del raised to 4 y suffix minus 2 plus dot dot dot. मित्रहो, याला जर आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे नंबर ऑफ टाइम्स, इथे 3 वेळा करणार आहोत, परंतु त्याच्यासाठी हे जे फॅक्टर्स आहेत हे सगळे मल्टिप्लाय केल्यानंतरच आपल्याला सोयीचं होते, म्हणून आधी मल्टिप्लाय करून घेऊ. y ला सफिक्स x which is equal to y0 plus u ब्रॅकेट मध्ये del y0 plus del y ला सफिक्स -1 upon 2 plus u चा वर्ग upon 2 del square y ला सफिक्स -1 प्लस u चा वर्ग म्हणजे u चा क्यूब u into 1 म्हणजे -u चा क्यूब -u upon 6 कारण की ते 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये del क्यूब y ला सफिक्स -1 प्लस del क्यूब y ला सफिक्स -2 डिवाइडेड बाय 2 प्लस या u च्या वर्गाने जर u वर्गाला मल्टिप्लाय केलं तर u ला घात 4 होईल. u स्क्वेअर ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर हे -u चा वर्ग डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 इंटू del रेस टू 4 y ला सफिक्स -2 प्लस डॉट डॉट डॉट. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि वेअर u इज x - x0 डिवाइडेड बाय h. नाउ डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 फ्रॉम बोथ साइड्स with respect to x, we have. आणि तुम्हाला माहित आहे du by dx म्हणजे 1 upon h येते आणि प्रत्येक टर्म मध्ये याच्या नंतर इथे du by dh येते, इथे du by dh येते, इथे du by dh येते, du by dh येते आणि अल्टिमेटली du by dx dh नाही du by dx म्हणजे 1 upon h आणि ते 1 upon h आपण ऑलरेडीच ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन घेऊ किंवा कॉमन काढून घेऊ. सो dy ला सफिक्स x upon dx which is equal to 1 upon h. y0 ची डेरिव्हेटिव्ह 0 with respect to x ब्रॅकेट मध्ये हा झाला 1/2, हा u ची डेरिव्हेटिव्ह du upon dx आणि du upon dx म्हणजे 1 upon h तुम्हाला माहित आहे, म्हणून 1/2 इन ब्रॅकेट del y0 प्लस del y ला सफिक्स -1 प्लस 2u into du by dx. तर 2 कॅन्सल झालं आणि du by dx म्हणजे h 1 upon h ते बाहेर काढलेलं आहे, म्हणजे शिल्लक राहिलं u del स्क्वेअर y ला सफिक्स -1 प्लस 3u चा वर्ग -1 into du by dx. मग ते du by dx म्हणजे 1 upon h बाहेर गेला आणि 3u चा वर्ग -1 upon 6 राहिला इंटू ब्रॅकेट मध्ये del चा क्यूब y ला सफिक्स -1 प्लस del चा क्यूब y ला सफिक्स -2 डिवाइडेड बाय 2 प्लस 4u चा क्यूब -2u इंटू du by dx. इट मीन्स 1 upon h आणि इट इज टेकन आउटसाइड द ब्रॅकेट 1 upon h. मग 4u चा क्यूब -2u upon 24 del raised to 4 y ला सफिक्स -2 प्लस डॉट 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 which is equal to 1 upon h in bracket
डेल वाय 0 प्लस डेल वाय ला सफिक्स -1/2 प्लस यू डेल स्क्वेअर वाय ला सफिक्स -1 प्लस 3u चा वर्ग -1/6 इंटू डेल क्यूब वाय ला सफिक्स -1 प्लस डेल क्यूब वाय ला सफिक्स -2 डिवायडेड बाय 2 प्लस इथून 2 कॉमन काढा आणि या 24 सोबत कॅन्सल जर केलं तर इथं 2u चा क्यूब मायनस यू शिल्लक राहील डिवायडेड बाय 12 डेल रेस टू 4 वाय ला सफिक्स -2 प्लस डॉट डॉट डॉट. मित्रहो, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन नंबर 2 ला पुन्हा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स फ्रॉम बोथ साइड्स. पण त्याआधी लेटिंग x इज इक्वल टू x0 दॅट इज with the help of u is equal to x minus x0 divided by h, u should be 0. u is equal to 0, comma we have. Hence, dy ला suffix x upon dx bracket complete bracket च्या base ला x is equal to x0 which is equal to 1 upon h del y0 plus del y ला suffix -1 upon 2. u ची 0 किंमत असल्यामुळे ही दुसरी टर्म 0 होऊन जाईल. इथं u ची किंमत 0 असल्यामुळे पहिली टर्म 3u चा वर्ग हे 0 होऊन जाईल. -1/6 शिल्लक राहील ब्रॅकेटमध्ये डेल क्यूब y ला सफिक्स -1 प्लस डेल क्यूब y ला सफिक्स -2 डिवायडेड बाय 2 प्लस डॉट डॉट डॉट. कारण की तिसऱ्या टर्मला u ची किंमत 0 ठेवल्यानंतर 0 होऊन जाईल. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं इक्वेशन 2. नाव डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2 फ्रॉम बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, वी हॅव. याचं डिफरन्शिएशन पुन्हा प्रत्येक टर्म मध्ये du अपॉन dx येत असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 1/h असल्यामुळे त्याला आपल्याला कॉमन काढता येते आणि म्हणून मी डायरेक्ट लिहिणार आहे d2y ला सफिक्स x अपॉन dx चा वर्ग विच इज इक्वल टू 1/h चा वर्ग. पहिले 1/h होताच, हा डिफरन्शिएट केल्यानंतर 1/h म्हणजे 1/h चा वर्ग इन ब्रॅकेट हे झालं 0, ही 0 झालं आणि हे आलं डेल स्क्वेअर वाय ला सफिक्स -1 प्लस हे झालं 6u अपॉन 6 म्हणजे 6 कॅन्सल, u राहिलं इन ब्रॅकेट डेल क्यूब वाय ला सफिक्स -1 प्लस डेल क्यूब वाय ला सफिक्स -2 डिवायडेड बाय 2 प्लस 6u चा वर्ग -1 अपॉन 12 डेल रेस टू 4 वाय ला सफिक्स -2 प्लस डॉट डॉट डॉट. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. याला पुन्हा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे शेवटी तर तिसऱ्या वेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण त्याआधी लेटिंग x इज इक्वल टू x0 म्हणजेच तुम्हाला माहित आहे दॅट इज u इज इक्वल टू 0 वी हॅव. आणि या इक्वेशन वरून तुम्हाला मिळेल आता d2y ला सफिक्स x अपॉन dx चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बेसला x is equal to x0 which is equal to 1/h square in bracket del square y ला suffix -1 प्लस u 0 असल्यामुळे ही टर्म 0 होऊन जाईल आणि ही टर्म 0 झाली -1/12 del raised to 4 y ला suffix -2 प्लस डॉट डॉट डॉट. Hence d2y ला suffix x upon dx square at x is equal to x0 which is equal to 1/h चा वर्ग in bracket del square y ला suffix -1 -1/12 del raised to 4 y ला suffix -2 plus dot dot dot. Differentiating d2y ला suffix x upon dx square which is equal to 1/h square in bracket del square y ला suffix -1 plus u by 2 in bracket del cube y ला suffix -1 plus del cube y ला suffix -2 plus 6u चा वर्ग -1/12 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर डेल रेस टू 4 y ला सफिक्स -2 प्लस डॉट 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 विथ रिस्पेक्ट टू x फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी हॅव d3y ला सफिक्स x अपॉन dx क्यूब विच इज इक्वल टू 1/h चा क्यूब इन ब्रॅकेट हे 0 होऊन जाईल आणि इथं येईल डेल क्यूब y ला सफिक्स -1 प्लस डेल क्यूब y ला सफिक्स -2 डिवायडेड बाय 2 प्लस इथं येईल 12u डिवायडेड बाय 12 विल बी कॅन्सल, u शिल्लक राहील डेल रेस टू 4 y ला सफिक्स -2 आणि याच्यानंतर du by dx इथं du by dx
ते तर ऑलरेडीच 1/h आपण बाहेर घेतलेला आहे, प्लस डॉट डॉट डॉट. Letting x is equal to x0, that is u is equal to 0, we have d3 y suffix x upon dx cube at x is equal to x0, which is equal to 1 upon h cube in bracket del cube y suffix minus 1 plus del cube y suffix minus 2 divided by 2 plus dot dot dot. मित्र हो, हा इथे संपत आहे. आता आपण यावर एक एक्झाम्पल्स घेऊ. एक्झाम्पल, फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ y फ्रॉम द टेबल. हा एक्झाम्पल 107 पेज नंबरवर आहे आणि आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे y ची या टेबल दिलेल्या टेबलच्या न्यूमरिकल व्हॅल्यू नुसार. मित्र हो, x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0, 1, 2, 3, 4, 5 आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0, 0.25, 0, 2.25, 16, 56.25. तर इथे तर सहज लक्षात येते की ज्या वेळेस y ची किंमत इथे 0 आहे आणि इथे 0 आहे, म्हणजे नॅचरली अशी शक्यता आहे की x च्या मिनिमम व्हॅल्यू 0 आणि 2 असताना तुम्हाला y ची व्हॅल्यू सुद्धा तेच मिळायला पाहिजे. सोल्युशन, द गिवन डाटा आर, हे डाटा लिहायचं x 0, 1, 2, 3, 4, 5, y 0.25, 0, 2.25, 16, 56.25. Here the values of x are equidistant. या व्हॅल्यूज ज्या आहे ते सारख्या अंतरावर आहे. 0 च्या नंतर 1 आलेला आहे, 1 च्या नंतर 2 आलेला आहे, म्हणजे इंटरवल जो आहे तो 1 चा आहे. इंटरवल ऑफ डिफरन्सिंग जे आहे ते 1 आहे, कारण की सेकंड आर्ग्युमेंट मायनस फर्स्ट आर्ग्युमेंट, म्हणजे इथे इंटरवल म्हणता येईल, जे की प्रत्येक 2 कॉन्झिक्युटिव्ह व्हॅल्यूजचा डिफरन्स 1 येतो आहे, म्हणजे h1 आहे. ऑल्सो क्लिअरली द मिनिमम व्हॅल्यू ऑकर्स at x is equal to 0 or x is equal to 2. That's why we apply Newton's forward formula. परंतु न्यूटन्स फॉरवर्ड फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपल्याला डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे, जे की इथं बसणार नाही. म्हणून आपण पहिले डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करू आणि मग त्या फॉर्म्युल्याचा वापर करू. डिफरन्स टेबल, x च्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत 0, 1, 2, 3, 4, 5. मित्र हो, तुम्हाला मी वारंवार सांगतो की ज्या वेळेस आपण डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस आपल्याला एक एक ओळ सोडायची आहे, अन्यथा आपला टेबल कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. ओळ कशासाठी सोडायची आहे ते त्याचं कारण सांगतो. आता जसं y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.25, 0, 2.25, 16, 56.25. जेव्हा आपण या दोन व्हॅल्यूचा डिफरन्स लिहितो, जे की डेल्टा y ची व्हॅल्यू असते, दिस व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू gives this value, but this value written in between these two values. That's why here one line is necessary. So second entry minus first entry gives this result delta y. Third entry minus second entry gives delta y. Fourth entry minus third entry gives delta y. Fifth entry minus fourth entry gives delta y, and sixth entry minus fifth entry gives delta y. Now we obtain the values of delta y. In these 5 values, second value minus first value gives delta square y. Third value minus second value gives delta square y. Fourth value minus third value gives delta square y. Fifth value minus fourth value gives delta square y. Now you have 4 values. In these 4 values, second value minus first value gives delta cube y. Third value minus second value gives delta cube y.
and fourth value minus third value gives delta cube y. Now we get three values. If you want or necessary the del raised to 4y, then 9 minus 3 gives 6, 15 minus 9 gives 6. If you want del raised to 5y, 6 minus 6, 0. That means 0 multiply anything is 0. मग मित्रांनो dy by dx is equal to y0 plus u del y0 plus u minus 1 upon 2 del square y0 plus dot dot dot. Hence for minimum of y at x comma we have 0 which is equal to y0 ची value 0 plus u del y0. Del y0 is 0.25 but find 0.25 can be written as 1 upon 4 plus u square minus u divided by 2 in bracket del square y0. Del square y0 is minus 0.50. This can be written as minus 1 by 2. So multiplying 4 from both sides, it gives u, this minus sign multiply with this minus u square minus minus plus u which is equal to 0. This 4 and this 4 will be cancelled. This implies u square minus 2u is equal to 0. minus sign multiply केलं. This implies u in bracket u minus 2 which is equal to 0. u taken out common. Hence u is equal to 0 and u is equal to 2. मित्र हो आपल्याला ऑलरेडी माहित आहे u is equal to x minus x0 whole divided by h. This can be implies uh is equal to x minus x0. This implies x is equal to x0 plus h. But x is equal to आपण 0 आणि 2 व्हॅल्यू जे मिळवलेली आहे ती u is equal to 0 ठेवल्यानंतर x is equal to 0 येते. u is equal to 2 ठेवल्यानंतर x is equal to 2 येते. How? So hence x is equal to x0 ची व्हॅल्यू 0 आहे प्लस इंटरवल ऑफ डिफरन्सिंग तुम्हाला माहित आहे h आहे म्हणजे h is equal to 1 into u is 0 which is equal to 0 plus 0 which is equal to 0. This implies x is equal to 0. म्हणजे u is equal to 0 ठेवलं x is equal to 0 आलं याच्यामध्ये. आता also x is equal to u x0 ची किंमत 0 आहे प्लस h ची किंमत 1 आहे पण u ची किंमत 2 ठेवली या वेळेस. So which is equal to 0 plus 2 which is equal to 2. X is equal to 2. This implies because u is equal to 2. Also d2y divided by dx square at x is equal to 0 which is equal to 1 upon h चा वर्ग in bracket del square y ला suffix 0 minus del cube y ला suffix 0 plus dot dot dot. मित्र हो y ची ज्या वेळेस 0 व्हॅल्यू आहे त्यावेळेस डेल h तर तुम्हाला माहित आहे इंटरवल ऑफ डिफरन्सिंग 1 आहे त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही 1 चा वर्ग 1च येणार आहे 1 upon 1 1च येणार आहे. डेल स्क्वेअर y0 स्क्वेअर क्वांटिटी मध्ये डेल स्क्वेअर y च्या कॉलम मध्ये हे इथं मायनस 0.50 त्याची व्हॅल्यू मिळेल मायनस डेल क्यूब y0 3 मिळेल. सो मायनस 3 which is equal to minus 3.50 is less than 0 and d2y upon dx square at x is equal to 2 which is equal to 1 upon h square in bracket del square y0 minus del cube y0 plus dot dot dot. मित्र हो आता आपल्याला x is equal to 2 च्या याच्यामध्ये लाईन मध्ये डेल स्क्वेअर काय पाहिजे आपल्याला डेल स्क्वेअर y0 पाहिजे. डेल स्क्वेअर y0 म्हणजे हे इथं येईल डेल y0 2.25 and d2y divided by dx square at x is equal to 2. x is equal to 0 च्या वेळेस minus 3.50 which is less than 0 आलं
आता d2y अपॉन dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1 अपॉन s स्क्वेअर इन ब्रॅकेट डेल स्क्वेअर y0 मायनस डेल क्यूब y0 प्लस डॉट डॉट डॉट. सो विच इज इक्वल टू, हे तर याची किंमत 1च आहे, डेल स्क्वेअर y0, डेल स्क्वेअर y0 हे इथे येईल मित्र हो, डेल स्क्वेअरच्या लाईनमध्ये 11.50 आणि डेल क्यूब y0 15 येईल. त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन आलं -3.50 which is less than 0. Hence we can easily say that with the help of these two results there is minimum value at x is equal to 0, 2, but in both cases minimum value of y in each case is 0, because when x is equal to 0 y is 0, when x is equal to 2 y is also 0. So minimum value of y in each case is 0. मित्र हो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत.